सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. हसवायचा कोठे आठवची नाही देहीच विदे भोगदशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून रे पाप पुण्यंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. नामपर अभंग आहे, पण मोक्ष देऊनच हातात गेलेला आहे. अभंग कसा आहे, नामपर आहे महाराज, पण पूर्णतेचा तिथं त्याने अनुभव दिलेला आहे महाराज. नामानं मोक्ष म्हणणारे बरीचशीच आहेत महाराज, पण केवळ नामानं मोक्ष नाही. बघू चिंतन थोडंसं आपण करूया त्याच्यावर महाराज. आपला संप्रदाय जो आहे महाराज, तो वेदाला मानलेला आहे महाराज. आणि वेदानंच मोक्ष म्हणजे काय सांगितलेलं आहे महाराज. बरोबर आहे. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय, सुख काय, दुःख काय, हे सांगणारा कोण आहे? वेद आहे. वेदाला प्रमाण देणारा आपला संप्रदाय महाराज. आणि म्हणून आपल्याकडे 3 दोष आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. हे तिन्ही बी मानलेले आहेत महाराज. पण महाराज नामस्मरण साधू संतांनी दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. नामाप्रती साधन नाही म्हटले, पण सामान्याच्या ह्याच्यासाठी महाराज, प्रवृत्त होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे महाराज. कारण का नामाच्या ठिकाणी बराचसाच म्हणजे बरंचसं सामर्थ्य आहे महाराज. साधारण असाधारण जे काय पादोष असतील ते सहज ते नाम काय करतं, निवृत्त करतं महाराज. दोष निवृत्तीसाठी अत्यंतिक त्याची गरज आहे महाराज. आज वाल्मिक कोळी एक वाल्या दरोडेखोर होता महाराज, पण वाल्याचा वाल्मिक कशानं झाला हो? नामन झाला. पण त्याच्यात मध्यंतरी कोणतरी होता ना, ती आपण बाजूला ठेवतोय. मध्यंतरी कोणतरी करणारा होता ना, म्हणजे संतांच्या मुखातून आलेलं नाम आहे ते. त्याला एक विशेष सामर्थ्य येतं महाराज. कारण का नामात एक सामान्य नाम आहे आणि संतांच्या मुखातून आलेलं त्याला विशेष एक प्राधान्य मिळतं महाराज. तुम्ही आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, रामकृष्ण हरी सातत्यानं चालू आहे महाराज. पण तोच ज्यावेळी गुरुमुखाखंड आपल्याला नाम येतं, ते नाम राहत नाही, तर तो मंत्र होतो महाराज. आलं का लक्षात? आपण सातत्याने रामकृष्ण हरी म्हणतोच महाराज, काय अडचण नाही महाराज त्याच्यात, पण तो मंत्र होत नाही महाराज. आणि तेच सद्गुरू मुखाखंड तुम्ही त्यांचा ज्यावेळी स्वीकार करशील सद्गुरू म्हणून, त्यावेळी तुम्हाला नाम बीजमंत्र ज्यावेळी देतील महाराज, तो आता ते नाम नाही तर काय आला, तो मंत्र होतो महाराज. म्हणून नामानं साधारण असाधारण अशी काय जे दोष आहेत महाराज, ते निवृत्त होतात महाराज. नाही नाम चांगले चांगले म्हटले महाराज. नाम चांगले चांगले माझे कंठीराहो भले म्हटले महाराज. ज्यावेळी महाराज प्रभू रामचंद्राला लंकेतनं पलीकडे जायचं होतं महाराज, पण शेण न्यायची अडचण आली महाराज. आणि त्यावेळी तिथे सेतू बांधावा लागला महाराज. तो सेतू बांधत असताना तिने अगोदर ती टाकून बघितली, पण ते काय तरलं नाही महाराज. मग त्याच्यावर नाम द्यायला सुरुवात केली महाराज. आता त्याच्यातही काहीतरी अर्थ आहे महाराज. तुमच्या आमच्या हातातनं तरली नसती ती, नाम जरी असतं तरी. ते नळ आणि जे होते ना, हे ऋषी महाराज काय ते पिंडी करून असे ते हे करत होते महाराज समुद्राच्या काठावर बसून. त्यावेळी ते वानर यायचे आणि फेकायचेच महाराज. वानर यायचे आणि फेकायचे महाराज. त्यावेळी त्यांना शाप दिला की त्या नळा तुमच्या हातचा दगड तरल म्हणून.
हा एक त्याच्यातला भाव आहे महाराज. आणि मग प्रत्येक ठिकाणी राम हे अक्षरं लिहिलं महाराज. पण राम अक्षरं दोन्ही एका ठिकाणी लिहिली, ती दगडं सुट्टी व्हायला लागली, एके ठिकाणी मिळणार. मग आता एके ठिकाणी तरी मिळाल्याशिवाय पुढचं कार्य होत नाही ना. आमची दगडं जर सुट्टी राहिली तर भिंत बांधता येईल का? म्हणजे एकमेकाचा जीव व्हायला पाहिजे. आणि तो होण्यासाठी मग एका दगडावर रा, पुढच्या म्हणजे आता ते जोड झालं महाराज. असं करत करत महाराज ते पुढचा शेतू त्याने बांधला महाराज. हे रावणाला कळालं महाराज. प्रभू रामचंद्रांच्या वानराने दगडाचा शेतू बांधलाय आणि ते दगडं तरायला लागल्यात. अरे दगडं तरायला लागल्यात, माझ्या हातनं का तरणार नाहीत म्हणले. माझ्या हातनं का तरणार नाहीत? अरे तुझ्या हातनं कशी तरतील म्हणले. नाही का तरणार नाही बघूया म्हणले. गेला तो महाराज. रावण ही आम्ही रावण पाहतो तो वेगळाच आहे महाराज. आणि शास्त्राचा रावण आहे तो वेगळाच आहे महाराज. कारण का आम्हीच रावण आहोत म्हणून आम्हाला तसला रावण दिसतोय महाराज. पण खरा भक्त होता तो रावण होता महाराज. प्रभू रामचंद्राचा खरा भक्त जर कोण असेल तर महाराज रावण आहे. असो महाराज. आणि मग मंदोदरी म्हणले तुमच्या हातनं दगड तरणार? होय म्हटले. त्याला काहीतरी विश्वास होता ना. आणि त्यानं दगड खुरखुर हातात घेतला महाराज. आणि बेतान त्याला ताकीद केली. कुणाला? दगडाला. तू बुडलास तर तुला रामाची शपथ आहे म्हणलं. काय म्हणलं? तू जर बुडलास तर तुला कुणाची शपथ आहे? रामाची शपथ आहे. तरला दादा तो. तरला तो महाराज. मंदोदरी महाराज खरी पतिव्रता त्याला म्हणायचं महाराज. तू कसा तरला ते मला सांगा म्हटले. कारण का तुमच्या हातातनं तरणार नाही मला माझा विश्वास नाही, माझी खात्री आहे म्हणले. पण तरला तो कसा तरला महाराज? हे काय सांगायचं म्हणलं तुला? असं नाही तिकडे. नाही म्हणले, सांगायलाच पाहिजे म्हणले. सांगायलाच पाहिजे म्हणले. कारण का अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी पतिव्रता म्हटले महाराज. बरोबर आहे की ना? मुख्य मंदोदरी पतिव्रता. कारण का तिची समजूत घालायला देखील रावणानं तिला पाठवली नाही म्हटली नाही महाराज. आमच्या जातीला म्हणता आम्हाला काडी लावून पेटवू तिला. काय करतीला महाराज? आम्हाला काडी लावून पेटवू तिला महाराज. पण पतीची या अनुसारेची पतिव्रता असो महाराज. त्याला सांगितले. अगं म्हणले काय सांगायचं येड्या. त्याच्या कानात बेतान दगडाला म्हटलो मी की तू जर बुडला तर तुला रामाची शपथ आहे महाराज. रावणाला माहिती होतं राम कोण आहे महाराज. मंदोदरी म्हटली तुम्ही येडायचं म्हणले. विभीषण शहाण आहे. विभीषण शहाण आहे. आता विभीषण प्रभू रामचंद्राला शरण गेला. प्रभू रामचंद्र तुम्हाला मारणार आणि लंका कुणाला देणार? त्याला देणार. रावणाचे उद्गार आहेत महाराज. म्हणशी विभीषण शहाणा महामूर्ख नुसता मूर्ख म्हटलं नाही महाराज. का? राम भेटला पण तो रामरूप झाला नाही महाराज. पण मी रामरूप होणार महाराज. खरे भक्त जे आहेत ते याला म्हणायचं महाराज. सगळ्या लंका त्यानं स्वाधीन केली. कशासाठी? प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी महाराज. पण नाम हे एवढं श्रेष्ठ आहे महाराज. नामासारखं सुंदर साधन श्रेष्ठ आणि सोपं नाही महाराज. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले म्हटले. कारण का? नामाला तुम्हाला स्नान करा नाही करा, कुठली जागा मंगळ अमंगळ, रात्र दिवस, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पाय उदरती म्हटले. कुणी कसं म्हणजे काय तसं घेऊ नये महाराज. चांगलंच घ्यावं. पण समजा आता तुम्ही कुठेतरी प्रवासाला चाललाय महाराज. आता तुम्हाला स्नान करायला वेळ नाही, पाणी नाही. अशा वेळी रामकृष्णारी म्हणायचंच. वाणीला महाराज स्वतःतीनं ते जर हे दिलं महाराज तर नामीचा काय असतो? अभेद असतो महाराज. ते विशेष रूपाने आहे महाराज. ज्यावेळी तुम्ही नाम घेशीला, रामाचं नाव घेतलं तर जसं राम तुमच्यासमोर येणार.
कृष्ण म्हटलं तर कृष्ण येणार, विठ्ठल म्हटलं तर म्हणजे नाम नामीचा अभेद आहे. पण दादा नाम घेणारा बाजूला राहतो ना, होय ना. त्या नामीची आपला अभेद होणं अत्यंतिक, तरच तुम्ही मुक्त होणार, नाहीतर भेदात मोक्ष नाही मारत. मग नामानं काय होतं? सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. हा एक आनंद आहे, तो साधनेतला आनंद आहे महाराज. अजून साथ दे पुढं आहे महाराज. साधनेतही आनंद मिळावा महाराज. कधी मिळेल? भजनात आनंद कधी मिळतो? त्या प्रेमात तुम्ही भजन म्हणायला लागला तर नंतर आय ग आता कवा बंद होईल म्हणून जर भजन म्हणायला आला तर ते वैताग आहे. हा काय आहे ते? वैताग आहे महाराज. म्हणून 2 तास असून दे महाराज, पण बिंबीच्या देठापासून व्हायला पाहिजे महाराज. या भजनात महाराज एक हरिकृपा आपल्याला प्राप्त होते. आपण जवळजवळ साधनाच्या जातो महाराज, आणि तद्वारा महाराज संतांचा संग हळूहळू शास्त्राचं आपल्याला कुठंतरी प्रदर्शन होतं महाराज, लक्षात ठेवायचं. आणि मग विवेक वैरागी समाधी षटक हे तुम्हाला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार गाठले महाराज. तुमचेही चिताक बुगड्या हे अलंकार नव महाराज. साधकाचे हे अलंकार आहेत महाराज. बरोबर आहे नव का? हो. काय आहे महाराज म्हणायचं आहे तुम्हाला? आणि हे जर अलंकार नसतील तर तो महाराज म्हणा, कोणतरी बुवा म्हणा, निदान हाबपत्री म्हणू नका. गुरुवरी ते पुढचंच आहे महाराज. पण काय याड लागलं आहे आम्हाला काय कळत नाही महाराज. आमच्या नावाच्या पुढं तर गुरुवरी नसलं तर आम्हाला जरा कसं तरीच वाटतंय दादा. आता सवय झाल्या तर ऐकून ऐकून महाराज. पण या सवय कुठेतरी जायला का महाराज? हे आत्मसंबंधानं तुमचं कुठेही वर्णन करता येत नाही. काय येतं आहे? आत्म्याबद्दल काही वर्णन करता तो आहे नाही, या सर्वाच्या आतीत आहे महाराज. ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. आणि त्याच्या ठिकाणी कुठलं जरी तुम्ही विशेषण दिलं ते विशेषण होतं, आणि विशेषण लागलं की तो पुढचा काय होतो? विशिष्ट म्हणजे जीवदशेत येतो महाराज. मग तुम्हाला हरिभक्त परायण मधुकर महाराज म्हटलं की उंची वाढती का नाही? हां, उंची वाढती महाराज. आणि हीच उंची आम्हाला कुठेतरी अधोगतीला नेते महाराज. कारण का? सत्सामान्य आपलं स्वरूप आहे महाराज. आणि तिथं कशाचाही महाराज लवलेस लागून चालत नाही महाराज. लोण्याच्या गोळ्याला तुम्ही कसंही जपून धरा, त्याच्यावर रेषा उठल्याशिवाय राहतच नाहीत महाराज. तसं ह्या स्वरूपाच्या ठिकाणी काय जरी अहम ब्रह्मास्मी एवढा देखील तिथं विकार म्हटले तो. आता ते यथार्थ स्वरूप आहे का नाही? हां, तरी पण वृत्तिगत लागलं ना, ते म्हणायला तिथं वृत्तीची गरज आहे महाराज. म्हणून ते विशेषण होतं महाराज. आणि जेवढं विशेषण होईल तेवढं काय आहे? आता विपरीत विशेषण आणि यथार्थ विशेषण हे 2 भाग तुम्हाला चिंतनासाठी सांगितलेले आहेत महाराज. ओळख होण्यासाठी तेही महाराज. असो, म्हणून ही साधना आपल्याला प्राप्त होते महाराज. आणि साधना करत करत एकदा गेला ना की तेच नाम तुम्ही घेतले, हे सामान्य नाम आहे महाराज. नाम काय आहे? सामान्य नाम आहे महाराज. आणि सद्गुरूंची जर तुमची सेवा झाली, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, असं करून ज्यावेळी महाराज तुम्ही तुमचा पंचनामा ज्यावेळी करायचा असेल, मी कोण आहे, हे संसार म्हणजे काय आहे, बंध काय, मोक्ष काय, असा ज्यावेळी तो प्रार्थना करून त्यांच्याकडे जाईल महाराज, त्यावेळी महाराज तू हा देह नाहीस, याच्या आतला तो देह नाहीस, कारण देह नाहीस, तर चैतन्य रूपानं तत्त्वमशी हे जे त्यांच्याकडं वाक्य येतं महाराज, ते विशेष वाक्य आहे. ते काय आहे? वेदाचं वाक्य, ते विशेष वाक्य आहे महाराज. आणि सामान्याची विशेषात व्याप्ती असती. बोल जरा जरा. सामान्य हे सामान्य राहत नाही महाराज. प्रत्येक सामान्य कायमचं सत्य आहे महाराज. पण त्याला कुठंतरी असं विशेषण लागलं ना, ते विशेष कार्य करतं महाराज.
सामान्य अग्नी लाकडात आहे का नाही, पण तो कार्य करतच नाही महाराज. तसं सामान्य तुमचं चैतन्य सामान्य काय कार्य करू शकत नाही महाराज. पण त्यालाच जर सद्गुरुमुखाखंड ते तत्वमसी महावाक्य जरी यावेळी त्यावेळी ते तुम्हाला महाराज महावाक्य होतं. ते महाराज काय होतं, महावाक्य. आणि त्याचा सामान्याचा त्यात प्रवेश आहे. सामान्य जर काढून घेतलं तर ते विशेष रूपानं राहू शकत, कारण का त्याला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. पण तुमचं नाम मात्र ते कार्य करू शकत नाही. नामनामेचा अभेद आहे. तुम्हाला नामनामेचा अभेद आहे. आता नाम घेतलं की तो राम आहे, पण तुम्ही राम नाही ना. मग इथं भेद जो आहे तो तुमच्या दुःखाला कारण काय आहे, शरीर. असं यायला पाहिजे हो. जशी तिथं हे आहे, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण म्हणजे धर्माधर्म, शरीराला कारण धर्माधर्म, त्याला कारण रागद्वेष. अनुकूल प्रतिकूल अगोदर कसं रागद्वेष, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान महाराज. आपल्या संप्रदायात महाराज 12 प्रकारचा भेद मानलेला आहे महाराज. किती प्रकारचा, 12 प्रकारचा. भेदातला देव देखील तुम्हाला दुःख देतो महाराज. जीवजीवाचं तरी दुःख होतंच महाराज, पण जीवेश्वरातला देखील भेद तुम्हाला स्नान करा सकाळी म्हणताय का नाही ते. आंघोळ लवकर करा, कुणाची तरी फुलं तुमच्या घरात नसेल तर कुणाची तरी तोडून कासना आणा आणि मग सकाळी उठून देवाची पूजा करा. हे काय आहे महाराज. करू नये असं नाही, पण हा व्यवहार तुम्हाला करावा लागतो ना. आणि दुजे जवळ घडे येतो तो संसार होय जोडे महाराज. नामदेव रायला देव माहिती नव्हता का. नामदेव रायासारखा भक्त कोण आहे सांगा बघू. आम्ही अजून त्या ह्याच्यात पंक्तीत बसत नाही महाराज. कारण का नामदेव रायाला ज्ञानोबाला न्यायला आलेत तीर्थयात्रेला, त्यावेळी देव कसा विसू झाला. म्हणजे नामदेवावर त्या देवाचं केवढं प्रेम असेल हो. आमची घरातली माणसं तुमची कासावीत होतात काय बघा, पिढा जाऊन दे म्हणतात. फोन करून सांगतात महाराज जाणार असला तर आमच्या महाराजाला तेवढं पुढं घालून या. भेद हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. जीवजीवाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद, जीवजडाचा भेद, जडजडाचा भेद, जीवजीवाचा भेद. हे 5 प्रकारचे भेद आहेत. स्वगत भेद आहे, सजाती भेद आहे, विजातीय भेद आहे, पुढं काय देशाचा भेद आहे, कालाचा भेद आहे, वस्तूचा भेद आहे महाराज. हे सगळं चिंतनानं निरसन करावं लागतं महाराज. कारण का नामदेवाला देव माहिती होता नाही देवाशिवाय नामदेवाला गमत नव्हतं आणि नामाशिवाय देवाला 8व्या वर्षी त्यानं मूर्तीला आयाच नैवेद्य खाला आहे. लक्षात ठेवा. काही लोकांचा विश्वास नाही असो, आपल्याला काय करायचं महाराज. 8व्या वर्षी मूर्तीला जीव आमचा कावळा तरी कागावळ खातोय का खाईत नाही का. त्याला सळलं असताना बघितलंच नाही, हेच त्याचं उत्तर आहे. होय नव्ह काय. सळला असताना बघितलं नाही, आता तुझ्या त्या निवदाला यायला वय ते. असो महाराज आपल्याला तिकडे जायचं नाही महाराज. केवढा नामदेवाचा अधिकार हो, पण कच्चं म्हणून घ्यावं लागलं हे त्याच्यातलं विशेष आहे महाराज. का महाराज, तर देव भेटला तर पण देव कळलेला नव्हता. मग भेटावा का माणूस कळावा. कळलं तर कार्य. अगोदर भेटावा, भेटून चालत नाही महाराज. कळल्यावर कार्य होते महाराज. बरोबर आहे. नामदेवाला देव भेटला तर नाही, देवाशिवाय त्याचा दुसरा व्यवहारच नव्हता महाराज. पण कळला नव्हता देव. आणि मग त्याच्यासाठी महाराज थोपाटनं खावावं लागलं. कुणी दिलं. मुक्ताबाईने दिलं महाराज. केवढा अधिकार आहे महाराज. तरी माणसं ज्ञान नको म्हणतात हो, कंबार बांधून सांगतात. अरे साधी भाजी करायला झाली तर ज्ञानाशिवाय होती काय. तिथला अधिकारी आहे का नाही. मला तर मी 2 तास इथं बोलन, पण आमटी करायची म्हटली तर बिघडून जाईल का नाही. कारण का त्याची त्यांनी काहीतरी परीक्षा दिलेली आहे महाराज. म्हणजे त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे महाराज.
म्हणून प्रत्येक ठिकाणी अधिकाराला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. म्हणजे नाम काय करतं, तुमचा अधिकार वाढवतं महाराज. काय करतं, अधिकार वाढवतं महाराज. मुक्ताबाईनं काय बघितलं त्याच्याकडे महाराज, तो 80 वर्षाचा होता, सगळी मंडळी आली तिथं, त्या आलोच तो बी आला. निवृत्तीनाथ अगोदर पाया पडले महाराज, ज्ञानेश्वर महाराज पाया पडले, सोपान काका पाया पडले, मुक्ताबाई पाया पडली. का हो, का हो, आमच्या वारकऱ्याचा संप्रदायाचा काय नियम आहे, पंढरीशी लोका पुढं काय एकमेका होई नका. मग निदान ही 3 पाया पडल्यावर तरी 4थ्या पाया पडायला पाहिजे होतं. दादा म्हणायला आले, मुक्ते पाया पड, तो भक्त आहे, असल भक्त, तू पाया पड जा म्हणले. मी त्याच्या पाया पडायची. का हो, तर अजून त्याचा अहंकार गेला. देवाजवळ जाऊन जर अहंकार जायचं नाही तर आमचा बायकोजवळ राहून जाईल म्हणता. पंढरपुरात वारीत असतो त्यावेळी बायकोला कितीदा फोन होतोय हो. हां, ज्याच्याकडे फोन आहे त्याला माहितीच आहे ते कितींदा होतोय दादा. दिवसातनं कमीत कमी मोजता येत नाही एवढा होतोय. आता हे पंढरपुरात आहे का गावात आहे, देवाविषयी आहे का तिथं आहे, कारण का फोनातला विषय काय आहे, विषय तो त्यांचा, आपला विषय काय आहे, विषय आहे का नारायण आहे. म्हणून महाराज हे कळवून घेण्यासाठी महाराज, वारीला फल नाही असं नाही महाराज, भजनाला फल नाही असं नाही महाराज, कर्म उपासना योग तीर्थवृत्त हे सगळी महाराज साधन आहेत, याला फल आहे महाराज. कारण का परमार्थालाच फल आहे. तुम्ही किती संसार नेटानं करा महाराज, आणि 10 माणसं लावा महाराज, 10 गाड्याला जमवून ठेवा, सरतान ते निष्फलच आहे. इथं ठेवून जावावं लागणार. आणि ते करत असताना जे काय मला दोष निर्माण होतात ते पुढच्या जन्माला घेऊन जावावं लागणार महाराज. पण ही साधना करत असताना महाराज अंतकरणाची एक स्थिती तयार होते महाराज, दोष निवृत्त होतात महाराज. आणि जरी अपुरं राहिलं तरी पुढच्या जन्माला ही शिदुरी म्हणून आपल्याला जाता येतं महाराज. म्हणून पहिलं अहंकार घालवणं हे पहिलं कार्य, आणि ते जाण्यासाठी महाराज सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि मग त्यांना देवानं सांगितलं, आवड्या नागनाथाविषयी तू तिथं त्या देवळात कुणाला सांगितलं, मग तो देव नव्हता वय, तू सांगितलं कोणी, देवानं सांगितलं. कारण का तेवढाच देव तो नव्हता महाराज. जे जे भेटे ते ते मानिजे, हा भक्ती योग निश्चित समस्ती श्री वासुदेव, प्रतिती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राहो तुझी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे कधीतरी या अभंगाचं चिंतन करत जावं महाराज. कारण का चिंतने चिंतने तद्रुपता, जोपर्यंत आपण चिंतन करत नाही तोपर्यंत महाराज आपण कुठल्या तरी गाण्यात आणि तालात राहू महाराज. म्हणून का असं नाही, गाता येईल त्याने उत्तम गावे म्हटलं आहे, पण रसस्वाद आहे लक्षात ठेवा तुम्ही. ती वृत्ती तदाकार होते, आर्ताकार होत नाही, स्वराकार होते, तो रसस्वाद आहे महाराज. तिथे तर त्याला अडकवून ठेवते महाराज. गाऊ नये असं नाही महाराज, पण आर्ताकार वृत्ती व्हायला हळूहळू शिकायला पाहिजे महाराज. आणि मग नामदेव रायना तिथे गेल्यानंतर महाराज विश्वात महाराज त्या ह्याच्या आला स्पर्शी केल्याबरोबर महाराज विजयनं जसा स्पर्श होतो ना तसा स्पर्श झाल्याबरोबर ते चौकड महाराज देवाचीच त्याला प्रतीती आली महाराज. आणि मग ज्यावेळी पुरणपोळी करायला बसला महाराज त्यावेळी स्वानाच्या रूपानं देव आला. त्यावेळी हाड म्हणून पाठीमागं लागला नाही महाराज. उभा राहा ऋषिकेशी, कोरड्या रोट्या, हो तुपाची वाटी घेऊन पाठीमागं राहिला. ही खरी देवाची ओळख होते महाराज. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार.
असवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेहे भूदशा. याला तदाकार वृत्ती झाली महाराज की मी कुठं आहे, काय करतोय, देहावर भान, देहीच विदेही भोगदशा. हे जीवनमुक्ताची लक्षण आहेत महाराज. तुकोबारायांना भेटण्यासाठी ग्रस्त आला होता महाराज, आणि तुकोबाराय त्यावेळी कुठंतरी बाहेर गेलेले होते महाराज. आलेत, बसलेत महाराज 5-10 मिनटं, तासभर झालं तरी महाराज आलेले नाहीत महाराज. कुणीकडे गेलेत म्हणले तर बाहेर गेलेत म्हणले, म्हणजे याला गेलेत म्हणले. गेले कुणीकडे जाते तर इकडे गेलेत म्हणले. तिथनं आवाज यायला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बसलेल्या ठिकाणातच महाराज गेले. महाराज म्हणून हाक मारली. मग सुधीवर आलेत महाराज, देहावर आलेत महाराज. आले घराकडे. काय महाराज म्हणले, तुम्ही महाराज म्हणता आणि कुठेही नाम घ्यायचं, नाम हे पवित्र आहे म्हणले. निदान तुम्हाला तरी सांगायला नको म्हणले. अपवित्र ठिकाणी तुम्ही नाम घेता कसं काय म्हणले. तर त्यावेळी तुकोबारायाने सांगितले, माझी हिंमत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. कशी होती बघूया म्हटले महाराज. आणि त्यानं जीव धरली महाराज. त्यावेळी रोमातनं महाराज प्रत्येक केसातनं विठ्ठल 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 ध्वनी उमटू लागला महाराज. काय ताकद आहे महाराजी, केवढी निष्ठा आहे महाराज. आणि परमार्थ क्षेत्रात तुमच्या निष्ठेला आत्यंतिक महत्त्व आहे महाराज. देवाच्या ठिकाणी आत्यंतिक श्रद्धा भाव याला आत्यंतिक महत्त्व आहे. मग तुमचा वेडा वाकडा भाव असून दे महाराज, ते पुढचा प्रवास केल्याशिवाय राहतच नाही महाराज. असवायचा कोठे आठवचे नाही, देहीच विदे. चोकोबाराया चाललेले होते वारीला महाराज. घरातून सांगितलं, मी आता जवळ आलं आहे बाळंतपण, आणि जाता आता आकाशनी तेवढं सांगा आणि जावा. आता ते चोकोबाच होते, आमच्यातला चोकोबा नव्हा, काय लक्षात ठेवायचं. आम्ही वारीच थांबवली असती महाराज. पुढचं सांग घेताच कशाला महाराज, पुढची एखादंच काय ये ना होय. हां, कुठं तिचं डोसकं दुखायला जरासा एक पातळ शिंबूड झाला तरी थांबतोयच. का रात्री भजनाला आला नाही, तिचं डोसकं दुखायला, मग तिच्या डोसक्याचा तुझा काय संबंध आहे नाव सांग. एवढी आमची निष्ठा आहे महाराज. याला श्रद्धा म्हणतात काय. बरं, पाण्यावर जायला थांबतोयस का बघा, आणि ती थांबू तरी ती म्हणता. एवढी माणसं ती आहेत महाराज, चतुर. मायेचंच ते एक स्वरूप आहे नाही. हां, ते प्रगट स्वरूप म्हणजे ही माया, लक्षात ठेवायचं. रोज हरिपाठाला जायत होता. आता काल जरा पाऊस आला आमच्याकडे, असं जरा पाऊस लागायला आला. जाऊ हरिपाठ, टप जाता म्हणले पाऊस लागायला आला आहे, ईज व्हायला लागली आहे. थांबलंच बघा तिथं. ते पाऊस जरा जादा लागलाच महाराज. त्या दिवशीच बांध घालून आलेलं होतं, आणि तुमच्या तिकडे ते सगळे वडं जातात नाही, त्याच्यातनं वावरातनं वडा जात्याला होता. पळा पळा म्हणजे नाहीतर दिवसभर केलेलं गेलं फुकट. गेलं ना बघा कुतळं घेऊन. आता कुठं गेलं ते तुझं हे. म्हणजे एवढ्या आमच्या निष्ठा येतात महाराज. पण परमार्थ क्षेत्राला महाराज श्रद्धा निष्ठा या अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. गेले चुकोबार आहे पण विसरलेच महाराज. का असवायचा कोठे आठवची नाही. त्यांच्या ह्याच्यात विषय तो त्यांचा. हे बघा, भक्त 80 जाणं घटलं का बघा घटलंय. मग आपण बघायलासाठी जातोय का जाण्यासाठी आहे. फोटो काढायला आले की पुढं 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 अशा त्या उपरांनी करून. अरे काय फोटोच आहे महाराज. आतला फोटो काढ तू जातो बघ आत काय काय ते. कारण का आत तुलाच बघावं लागणार आहे. ते दुसऱ्याला दिसणार. फोटोतला तू चांगला तुकोबारांच्या दिसतील, अधिक चांगला दिसतील महाराज. पण आतलं बघितलं तर आतली सुधारणा करावी महाराज. हे परमार्थातलं भूषण आहे महाराज.
कारण का अनादी कालाचे आपले संस्कार आहेत महाराज. गेले तुकोबा महाराज, पण आला दिवस महाराज. आता ह्याला सांगावं लागत नाही महाराज. कुणाला? देवाला. अरे अरे म्हणले आता जायला पाहिजे, इकडे तरी कळा सुटल्या महाराज, तळमळू लागली महाराज. त्यावेळी रिकामा आला नाही दादा. सगळं बाळपणाचं साहित्य घेऊन ते पितांबर बाजूला ठेवला आणि ते मोठ्या धडीचे काय ते लुगडं निसून चोळी घालून कुंकवाचा टिळा लावून डोचकीवर बोच्या घेऊन वहिनी दार उघड म्हणून थाप मारली महाराज. मागे पुढे उभा आलिया गाद निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणी जडभारी, वाट दावे करी धरोनिया, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. हो देव प्रेमाला भुकेला आहे महाराज. आला सगळं केलं महाराज. 7 दिवस काय 4 दिवस होतं ते महाराज. आता त्या बाळतीनेला पाणी घालायचं कोणी, लेकराला पाणी घालायचं कोणी. आणि आमच्यात बाळक पण झाली की तिथे जेवत नाही वारकरी. इटाळ आहे म्हणा. काय आहे? इटाळ आहे. खरा विटाळ कोणता माहिती आहे काय? आता हे सोहळे झाले विषमधून खरं तुम्ही देहाला मी म्हणणं हा विटाळ आहे, आणि वेगळं मानणं हे सगळं विटाळ आहे महाराज. ती विषमता हाच खरा दोष आहे महाराज. पण आमचं लवकर देहातून बुद्धी जेवढी तुमची वाढल तेवढा तुमचा विठाळ वाढत जातो. मला सांगायचं काय, असवायचा कोटे आठवायचे नाही देहीच विधी. कारण का त्यांच्या चित्तात देवाशिवाय दुसरं काय नसतं. विषय तो त्यांचा झाला नारायण. कधी कधी नावडे आमचं. हां आपण लागलीच तिथं संतांच्यात बसतोय काय बघायचं. परमार्थ तेवढ्यासाठीच आहे महाराज. संतांची चरित्र तरी काय ऐकायची महाराज, तर त्याने देवासाठी काय केलं हे बघणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. सत्शिष्यानं सद्गुरूसाठी काय केलं हे बघणं. अहो त्यांची कृपा करा म्हणायची गरज नाही महाराज. कृपेला पात्र होणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. काय लोक त्या गुरुच्या ठिकाणी जातात, त्याचा हात घेतात नाही असं करतात. आणि त्या हातानं काय होणार आहे? मग त्यानं आपली घरातल्या अगोदर घालवली असती मुक्त करून. होणार नाही आता असं आहे काय महाराज? होणार, पण त्याला पात्र तुमचं व्हायला पाहिजे ना. ते पात्र तयार असायला म्हणजे त्यांच्या बोधाला तुम्ही पात्र होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि याच्यासाठी तुम्हाला नाम जरी घेतलं तरी असं घ्यायला पाहिजे पुढचा प्रवास तुमचा व्हायला पाहिजे. नाहीतर नामनामीचा अभेद आहे आम्हाला माहिती आहे, पण नाम घेणारा अलीकडे राहतो. आणि मग तेच नाम सद्गुरुमुखाकडे येईल महाराज. त्यावेळी गुरुमुखातून येणार तत्वमसी मावके जीव ब्रह्माचं ऐक्य करतं. आणि त्यापुढं महाराज तुमचा जो व्यवहार होतो तो जीवनमुक्तीचा बाधित अनुवृत्तीनं व्यवहार होतो महाराज. देहात्मबुद्धी गेलेली असती आणि चैतन्यमय स्मृती झालेली असती. असवायचा कोटे आठवायची नाही देहीच विधेयी. कारण का विधेय कैवल्यात व्यवहार नाही महाराज. आणि म्हणून साधक अवस्थेत जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत जीवनमुक्ताची लक्षणं ठेवायची समोर. संत महात्मे कशी जगतात, साधक अवस्था जोपर्यंत आहे आपल्याकडं त्यावेळी जीवनमुक्ताची लक्षणं काय ती आपल्याकडं बांधल्यात. काय कुटपत्र आपण आलोय ते रात्रंदिवस अभ्यास करायचा महाराज. दादा अभ्यासाच्या काला झोप लागू नये की हो, पण आम्हाला हाक मारलं ज्ञानेश्वरीला तरी उठत नाही. एवढा आमचा महाराज अभ्यास चालू आहे महाराज. आता अभ्यास करून सद्गुरूकडे जाऊन सेवा करावीशी वाटते का महाराज व्हावं वाटते लवकर? काय आहे नाव सांगा. काल म्हणावं लागले महाराज. आता महाराजावर महाराज पडायला आलेत कशाला नाही आम्हाला सांगता. मला का तुला झाले आम्हाला तरी आता उभारायला येईना महाराज. नाही आमची तारीख बघूया म्हणायचं पुढच्या वर्षी. काय याड आहे कोण जाणे महाराज. अरे तुम्ही पवा पलीकडे जावा काहीतरी अनुभव घ्या आणि मग दुसऱ्याला सांगा ना. आले अनुभव अंगा आले ते जगात येत असे म्हणा. तिने अनुभव घेतला
अरे अजून आपलं नाम तरी सळलं होतंय काय? अहो जनाबाईच्या शिनी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आमची तोंड वारीत जाता खरं पायवारीनं हां, बिना नामाचं म्हणजे नाम न घेता, नाम खंडन न पडता वारी होती काय बघा. गेला 2 पावलांनी जरा भेटला, सुरू झालं, जमलं ते कुठं हे वारीत. अरे काय चाललंय महाराज वारीला? महाराज 3 प्रकारचं महाराज तुमचं शारीरिक तप होत आहे, मानसिक तप होत आहे, वाचिक तप होत आहे. पण केलं तर, नाहीतर आपण दादा फुकट खातो ते आमच्यावर बोजा आहे. कारण का तुम्हाला बोलवून देतात नाही हां, आधी बोलवून द्यायच्या अगोदर हां तुमची पावती काय करायची नाव सांगा, आमची माणसं फिरतेली जाईल. काय चाललंय दादा? आम्हाला काय थोड्या मिळाल्या महाराजांच्या संगतीत वाऱ्या. तांदळात तर चटणी मीठ संध्याकाळी टाकायचं आणि शिजवायचं आणि खायचं. कारण का गाड्या पाठीमागं, गाडीत बोज्या, 7ला गाड्या उतरायच्या तिथं आणि मग बारड्या घेऊन पाण्याला हुडकाय पडायचं. पाणी कुठनं तरी हुडकून आणायचं, त्याच भांड्यात चटणी मीठ टाकायचं आणि खायचं आणि पडायचं. आता काय मेनू करायचा म्हणतात? काय करा, खावा महाराज, भाग्यवान आहे सार, पण तसं त्याचं कष्ट करा महाराज. पावलागणी यज्ञ आहे महाराज. वारी काय सामान्य नाही महाराज, फल नाही असं नाही महाराज, पण त्याचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे महाराज. आणि म्हणून जीवनमुक्ताची लक्षणं साधकाने ठेवून राहायला पाहिजे महाराज. आणि जीवनमुक्त जो पुरुष आहे त्याचा हळूहळू साधुबोध झाला. नुरोनिया का उरोनिया, नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवी, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाई समाप्ती. माझ्यासारखा ज्ञानी कोण नाही म्हणते. हे आमचं महाराज. माझ्यासारखा ज्ञानी, तुझ्यासारखा मूर्ख तूच होता. ज्ञान हे व्यक्तिगत आहे का स्वरूपानं ज्ञान आहे? स्वरूपभूत ज्ञानापुढे काय बोलता येतं का महाराज? तू ज्ञानी म्हणतोस, म्हणणं हे व्यक्तिगत आहे का स्वरूपात आहे? मग तू अजून कोण आहेस? अजून तुझी वृत्ती गेलेली. सहज मी आंधळा गा निज निराकार, सहज मी आंधळा गा म्हटले महाराज. आता डोळं झाकून बसायची काय गरज? योग्याला डोळं झाकून बसायची पाळी आली महाराज. पण आपल्यात योग्याची लयरूप निवृत्ती आहे आणि आपल्यात आत्यंतिक निवृत्ती आहे महाराज. आपल्या संतांची सहज समाधी आहे, समाधी लावायची काय गरज नाही. कारण का आत्माकार वृत्ती झालेली अशी महाराज. आणि एकदा आत्माकार वृत्ती होऊन आली बाहेर की मग वृत्ती रूपानं राहत नाही. त्यावेळी सहज मी आंधळा गा निज निराकार. पंथ कुठला द्यावाला आहे बघा, स्वरूपाच्या ठिकाणी सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती ही निवृत्ती झाली, वृत्तीची गरज आहे महाराज. कुठंपर्यंत? तिथलं आवरण काढायचं महाराज. म्हणून वृत्ती व्याप्ती आहे महाराज. फल हे स्वयं सिद्ध आहे महाराज. होय ना काय? वृत्ती व्याप्ती आहे महाराज. कारण का जोपर्यंत वृत्ती त्या घटापर्यंत जात नाही तोपर्यंत घटावला आवरण निवृत्त होत नाही आणि चिरावासाकडून ते प्रकाशन केलं जात नाही महाराज. म्हणून वृत्ती तिथं गेली एकदा की मग ती वृत्ती काय आहे? आद्यस्थ आहे. आणि आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप होतो, ती स्वतंत्र राहू शकत. म्हणून वृत्ती हे निवृत्ती झाली. कारण का जोपर्यंत वृत्ती आहे महाराज तोपर्यंत हे तुम्हाला जग हे दिसणारच. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिशेची तेथे कुठं? स्वरूपाच्या ठिकाणी. कुठं? स्वरूपाच्या ठिकाणी. जन न दिशेची तेथे मी माझे हरपले गेले नाही. ठाई जेतीच्या जितनं उठलं ना तिथंच ते हरपतं महाराज. झोपल्यावर स्वप्न पडतं की नाही तुम्हाला? हां, जागा झाल्यावर कुठं जातं? जितनं उठलं तिथंच. गेलं का हरपलं? गेलं म्हटलं तरी ते सत्य ठरते महाराज. हरपलं म्हणजे नाहीचा निश्चय होतो महाराज. अगोदर नव्हतं, आता नाही, पुढं नाही. आणि दिसत होतं तवा देखील अभावच आहे महाराज.
कारण का तेवढ्या काला जरी त्याला सत्ता दिलेली असली तर ती प्रातिभाषिक सत्ता आहे आणि ही पारमार्थिक दृष्टीच्या ठिकाणी तिथं काय झालेलंच नाही. म्हणून मी माझे हरपले, कारण काय इथं अगोदर अहम तयार होतं आणि मम तयार होते महाराज. मग अहम तयार व्हायला स्वरूपाचं अज्ञान आहे, देहोहम. आणि ते अज्ञान एकदा निवृत्ती झालं की मग देह म्हणून म्हणणेपणा निघून गेला. चैतन्य कसं आहे, सर्वाच्या ठिकाणी एक आहे. चैतन्याच्या ठिकाणी मी आणि माझं तिथं भेदच नाही महाराज. म्हणून मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे. जे काय दृश्य अदृश्य झाले, काही दृश्य जे ते दिसणं जे होतं ना ते काय झालं आता सगळं अदृश्य झालं महाराज. कारण का एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना तर अध्यस्त पदार्थ तदाकार होतो महाराज, त्याला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. कारण का तेच अधिष्ठान त्या रूपानं प्रतीला आलेलं होतं. अज्ञानाच्या काळात रज्जूच महाराज सर्परूपानं तुम्हाला प्रतीला आले. मग रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय झालं, अरे ही रज्जू आहे असं झालं महाराज. ते सर्प रज्जूरूप झाला, त्याला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. सुखे मी निजलोगा, खरी निद्रा ती आहे महाराज, स्वरूप निद्रा आहे त्याला म्हणायचं. कारण का तो आता वृत्तीवर येत नाही, आला तरी महाराज हे व्यवहारात पदार्थ तिथं त्याला प्रतीला येत नाहीत महाराज. असो ऐसा कोटे सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर मिळतस. असो ऐसा कोटे आठवची नाही देहीच विदे. यालाच जीवनमुक्ती म्हटली महाराज. कारण का जीवनमुक्ती प्राप्त करून घेणं हा खरा पुरुषार्थ आहे. विदेही कैवल्य काय तुमचं आहेच महाराज, तिथं व्यवहार नाही महाराज. पण देहीच विदेही भोगू दशा म्हटले महाराज. ती अवस्था इथं भोगायची, त्याच्यासाठी सांगितलंय. समजती श्रीवासू ती वर्तत दिसती देही, देहीना मी समग्राशी तयाचे हृदय महाराज. जो स्वस्वरूपे उठला दृश्यशी द्रष्टा आटला, तो नेहमी काय राटला इंद्रिय ग्राम. त्याची इंद्रिय व्यापार करत असतात महाराज. पण अंतकरणातला जो अहम म्हणून जो अहंकार असतो ना तो निघून गेलेला असतो महाराज. आणि मग त्याच्याकडनं आता व्यवहार होतो महाराज. तो व्यवहार जाणीवपूर्वक होत नाही महाराज. मी करता मला एक अमुक पाहिजे हे त्याचं निघून गेलेलं असतं महाराज. म्हणून तिथं सांगितलं त्याला स्वरूपाचं अज्ञान हे बीज आहे. बीज भाजून केली आम्हा जन्ममरण नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. म्हणजे त्या ज्ञानाग्नीनं हे अज्ञान जे आहे बीज आहे ना ते जळून गेलेलं असतं महाराज. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो निधी पाप पुण्य अंगा. आता जीवनमुक्त पुरुषाचा महाराज तुमचा आमचा व्यवहार होतो तसा त्याचाही व्यवहार होतो महाराज. मग अज्ञान ज्ञान काय करतं महाराज, त्या सर्व या व्यवहाराला कारण आहे ते स्वरूपाचं अज्ञान महाराज. ते निवृत्त झालं ना पुढचं कार्य सगळं काय होतं नाश बाधित होतं महाराज. त्याच्यावर जगलेलं संचित जळून जातं. संचित काय होतं राहत नाही, जळून जातं महाराज. क्रिया आता होती त्याची, पण अहंकार गेल्यामुळं तादात्म्य गेल्यामुळं क्रिया क्रियमान घडत नाही. क्रिया क्रियमान घडत नाही आणि आल्याला प्रालब्ध तो भोगून संपवतो. पण असवायचा कोटे हटवायची नाही या अवस्थेत तो असतो महाराज. आणि त्यांना माहिती आहे महाराज मी प्रालब्ध घेऊन आलो आहे, त्या प्रालब्धाचा माझ्या भोगाशी संबंध आहे आणि ते भोगूनच संपवायचं असतं महाराज. व ज्ञानी पुरुष असो किंवा अज्ञानी असो. म्हणून तुम्हा मला इथंच आपली कुठंतरी गाडी घसरते महाराज. कारण का ज्ञानाचं देखील पाठीमाला प्रालब्ध घेऊन तो आलेला असतो महाराज. आणि ते प्रालब्ध भोगूनच त्यांना संपवावं लागतं. पण ते भोगत असताना त्यांना जाणीव आहे माझा आणि या आत्म्याचा आणि या कर्माचा काय संबंध, तो देहाशी संबंध आहे. आणि ते आहे तोपर्यंत तो भोगूनच
तू देवाकडे देखील हात जोडत नाही, माझं हे कमी कर म्हणून. मग एका जनार्दनी भोग हारी कृपे त्याचा. काय काय नाश झाला म्हणजे काय, ते भोगत असताना ते त्याच्यात सुख दुःखाला प्राप्त होत नाहीत. त्याच्यात सुख दुःखाला ते आवडेना. ते हे बघा दादा, तुम्ही एखाद्याचे पैसे आणलेले आहेत मागून उसणं म्हणून, देताना तुम्हाला दुःख होतं का आनंद वाटतो महाराज? आनंदच वाटतो महाराज. तसं पाठीमागलं जे कर्म आहे ना, ते या ह्याच्यात फेडून संपवायचं आहे महाराज. हे ऋण आहे महाराज, त्याच्यात नाही आपण काय करायचं, फेडून संपवायचं आहे. ती क्रिया घडते महाराज, पण तादात्म्य नसल्यामुळं क्रिया घडत नाही, क्रियमान घडत नाही आणि ते संचितात जात नाही आणि संचितरी ज्ञानानं जोडून गेलेलं असतं महाराज. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अज्ञान अवघे हरपे म्हटले, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूप ते होणे. सहज महाराज ते स्वरूपाच्या स्थितीला आपण प्राप्त होतो महाराज. आणि स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे नाही याचा तिथं काही संबंधच राहत नाही महाराज. कारण का निखळ ते परब्रह्म आहे महाराज. ब्रह्माच्या ठिकाणी ह्यातलं काय झाल्यानं अहो स्वरूपाच्या ठिकाणी आजादवाजाच्या दृष्टीनं प्रपंच झालाच नाही असा महाराज सिद्धांत आहे. झोप लागते का नाही तुम्हाला? हां, झोप लागते का नाही? तिथं तुम्हाला आनंद आहे, तुमचं अस्तित्व तिथं सिद्ध आहे. आणि तिथं आनंद भोगलेला आनंदाचा तिथं जरी तुम्हाला व्यवहाराचा तो हे घडत नसला, म्हणजे ज्ञान वृत्तीने व्यवहार जरी होत नसला तरी जागं झाल्यावर सांगता तुम्ही मी आनंदानं झोपलो, म्हणजे तिथं ज्ञानही तुम्हाला आहे, आनंदही आहे आणि सत हे स्वरूप आहे. तिथं संसार आहे. हां, त्या ठिकाणी संसाराचा काय आहे, अभाव आहे. मग कुठं असताना कुठं नसतं त्यालाच मिथ्या म्हटले महाराज. तो पदार्थ सिद्ध ठरत नाही महाराज. आणि परमात्मा महाराज तिन्ही कालात जागृतीत आहे, स्वप्नात आहे आणि सुषुप्तीत आहे. त्याचा अन्वय आहे. आणि जागृती स्वप्नात नाही, स्वप्न जागृतीत नाही, आणि हे दोन्हीही तिथं नाहीत. म्हणून हे मिथ्या आहेत. स्वतः विलक्षण आणि रोचनी मिथ्या आहे. आणि परमात्माचं युग तेवढं काय आहे, सत्य आहे महाराज. आणि त्याच्या ठिकाणी काही जरी झालं तरी ह्याचा अत्यंत अभाव आहे. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कारण का ते अहंकाराचं बीज जळून गेलेलं असतं महाराज. मग चिरमुरच तुमचं का काल्याला हो? काल्याला चिरमुरच का? तर तोच जीवनमुक्ताचा प्रसाद आहे महाराज. तोच जीवनमुक्ताचा प्रसाद आहे. काला कुणाचा तरी नाही महाराज. लक्षात ठेवा, काल्याचा मोठा अर्थ आहे महाराज. जीवब्रह्म आहे की हा एक काला आहे आणि जीवेश्वराचा हा एक काला आहे महाराज. आणि तो अभेद काला आहे महाराज. आणि त्यातनं त्याची क्रिया जी होती जीवनमुक्ताची ती भर्जित बीजाप्रमाणे होते. म्हणून त्या लाह्या तिथं काल्या लायत आहे महाराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंद निर्भर ज्ञानेश्वर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून रे पाप पुण्यांगा, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंद निर्भर झुलत सो झालेली सेवा. तुमच्या सर्वांच्या चरणी, सद्गुरू चरणी, पांडुरंग चरणी, गुरु आपले महाराज त्यांचे हे आपल्या अत्याळ गुरुजी या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं जे विठ्ठल.